नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला तुम्ही नॉन-व्हेज खायचं विसरून जाल, असं एकदम गावरान, महाराष्ट्रीयन पद्धतीचं झणझणीत आणि अतिशय चविष्ट असं गवारीच्या शेंगांचं, काळ्या रश्श्याचं चमचमीत कालवण तयार करून दाखवणार आहे. चपाती, ज्वारी बाजरीच्या भाकरी आणि भातासोबत सुद्धा हे कालवण खाण्यासाठी फारच भन्नाट टेस्टी लागतं. एकदा का तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असं गवारीच्या शेंगांचं, काळ्या रश्श्याचं कालवण बनवून टेस्ट केलं, तर तुम्हाला ह्या कालवणापुढे चिकन मटणची चवसुद्धा फिकी वाटेल. एक खास असं गावठी वाटण तयार करून आज मी तुम्हाला हे गवारीच्या शेंगांचं, काळ्या रश्श्याचं कालवण तयार करून दाखवणार आहे. नक्कीच हे कालवण तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना खायला फारच आवडेल. हे एवढं टेस्टी असं गवारीच्या शेंगांचं, काळ्या रश्श्याचं कालवण खाऊन सगळेच तुमची तारीफ करतील आणि एका भाकरीऐवजी 2 भाकरी ते ह्या कालवणासोबत अगदी सहज खातील. हे कालवण खाऊन सगळ्यांचं पोट भरेल पण मन नाही भरणार. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे या बाउलमध्ये मी ह्या 250 ग्राम गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून आणि निवडून घेतल्या आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे छोटा अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून घेणार आहे. हळद आणि मीठ ह्या शेंगांना चांगलं असं चोळून घ्यायचंय. ह्याच्याने ह्या शेंगा हळद मिठामध्ये मुरून छान नरम होतात आणि ह्यांचा खाजरेपणा सुद्धा त्याच्याने नष्ट होतो. तर बाकीच्या तयाऱ्या करेपर्यंत ह्यांना आपण असंच ह्या हळद मिठामध्ये मुरत ठेवणार आहोत. यानंतर इथे ह्या गॅसवर ठेवलेल्या जाळीवर मी ह्या एका मोठ्या साईजच्या कांद्याची साल काढून ह्याला असं सुरीने चिरा मारून घेतलाय. ह्याच्याने हा कांदा अगदी आतपर्यंत छान भाजला जाईल. कांदा ह्या जाळीवर भाजायला ठेवून घेतल्यानंतर हा एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा मी ह्या जाळीवर भाजायला घालणार आहे आणि ह्या सोबतच ही एक लसणाची अख्खी कांडी सुद्धा मी ह्या जाळीवर भाजायला ठेवणार आहे. गॅसची फ्लेम फुल करून ह्यांना अधूनमधून उलटसुलट करून सगळ्या बाजूने भाजून घ्यायचंय. सुकं खोबरं हे अगदी पटकन भाजलं जातं. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे सुकं खोबरं ह्या ठिकाणी दोन्ही बाजूने भाजून घेतलंय. आपला हा लसूण सुद्धा ह्या ठिकाणी छान भाजून निघालाय. सुक्या खोबऱ्याचा तुकडा आणि लसणाची कांडी भाजून काढल्यानंतर या जाळीवर मी ह्या 5 हिरव्या मिरच्या भाजायला घालणार आहे. कांदा भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो. कांदा भाजण्या अगोदरच इथे आपले हे बाकीचे सर्व जिन्नस मस्त असे भाजून झाले. बस आता सर्वात शेवटी राहिलेला हा कांदा आपण ह्याला असं उलटसुलट करून सगळ्या बाजूने भाजून घेणार आहोत. हे पहा, हा कांदा असा सगळ्या बाजूने भाजून घेतला की ह्याला सुद्धा आपण ह्या जाळीवरून काढून घेऊया. भाजलेले हे सगळे जिन्नस इथे पूर्णपणे थंड झाले. सुरुवातीला मी ह्या भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे सुरीने असे बारीक काप करून घेणार आहे. ह्यांना आगेवर भाजल्यामुळे ह्यांचा छान असा स्मोकी फ्लेवर येतो. या फ्लेवरमुळे तर आपल्या कालवणाला सुद्धा छान असा चुलीवरच्या कालवणासारखा स्मोकी फ्लेवर येतो. ही जी भाजलेली लसणाची कांडी आहे, हिच्या सुद्धा मी ह्या पाकळ्या अशा सुट्या करून घेणार आहे. लसणाची साल काढायची नाहीये. बस फक्त लसणाच्या कांडीचं देठ आणि लसणाच्या सेंटरला असलेली काडी काढून टाकायची आहे. तर आता इथे गॅसवर मी हा लोखंडी तवा गरम करायला ठेवलाय. या तव्यावर मी हा अर्धा इंचाचा दालचिनीचा तुकडा, अर्ध्या तेजपत्त्याचे तुकडे, 6 लवंगा आणि 9 ते 10 काळी मिरी भाजायला घालणार आहे. तेल न घालताच ह्यांना आपण ह्या तव्यावर भाजून घेणार आहोत. या मसाल्यांचा भाजून छान असा सुगंध यायला लागला की ह्यांना लगेचच तव्यावरून काढून घ्यायचे. यानंतर आता ह्याच तव्यावर मी हे बारीक चिरलेले भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे. हे खोबऱ्याचे काप मी ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून तेलामध्ये छानपैकी भाजून घेणार आहे. हे भाजलेलं खोबरं आता मी ह्या तव्यावरून काढून घेणार आहे. यानंतर आता ह्या तव्यावर मी हा भाजलेला कांदा आणि लसूण घालून घेणार आहे. कांदा लसूण तव्यावर भाजताना ह्याच्यामध्ये तेल थोडंसं जास्त घालायचंय. साधारण 2 चमचे तेल घालून कांदा लसूण मस्त असा तांबूस होईपर्यंत तव्यावर भाजून घ्यायचा आहे. या कांदा लसणासोबत आपण ह्याच्यामध्ये
हे अर्धा इंचाचे आल्याचे तुकडे सुद्धा भाजायला घालणार आहोत. फुल फ्लेमवर कांदा असा उचटणीने दाबून दाबून चांगला असा खरपूस आणि खमंग होईपर्यंत भाजायचा आहे. सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर भाजायला घालणार आहे. तुम्ही बघितलंच असेल, कोथिंबीर सोबत मी ह्या ठिकाणी कोथिंबीरच्या काड्या सुद्धा घेतल्या आहे. ह्याच्याने कालवणाला ह्या काड्यांची भाजून फारच छान टेस्ट येते. आणि आता लास्टला मी ह्याच्यामध्ये या भाजलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे. मिरच्या घातल्यानंतर हे सर्व जिन्नस अगदी फक्त 20 ते 30 सेकंद ह्या तव्यावर भाजून काढून घ्यायचे. हे पहा, इथे आपले हे वाटणाचे सर्व जिन्नस तव्यावर मस्त असे खमंग भाजून झाले. ह्यांचा इथे भाजून सुगंध सुद्धा फारच खमंग सुटलाय. ह्यांना आता मी ह्या तव्यावरून काढून घेणार आहे. यानंतर आता ह्या तव्यावर मी हे 4 चमचे अख्खे धने भाजायला घालणार आहे. धने तेल न घालताच तव्यावर अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे. धन्यांचा भाजून हलकासा रंग बदलला आणि ह्यांचा भाजून छान असा सुगंध सुटायला लागला की हे धने सुद्धा आपण ह्या तव्यावरून काढून घेऊया. तव्यावर भाजलेले सर्व जिन्नस मी एकाच डिशमध्ये एकत्र काढून घेतले. भाजलेले हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. बस, तर आता हे जे सगळे जिन्नस आपण तव्यावर भाजून घेतले होते, ह्यांना मी पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्या मिक्सरच्या भांड्यात दळायला घालणार आहे. गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून ह्यांना मी मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्टप्रमाणे दळून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे वाटण ह्या ठिकाणी तयार करून घेतलंय. इथे आपल्या ह्या गवारीच्या शेंगा सुद्धा ह्या ठिकाणी हळद मिठामध्ये मुरून छान नरम झाल्या आहे. बस, तर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय आणि हे तेल इथे बऱ्यापैकी गरम देखील झालंय. आता ह्याच्यामध्ये मी ही 9 ते 10 कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहे. यासोबतच पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि ह्या हळद मिठामध्ये मुरत ठेवलेल्या गवारीच्या सगळ्या शेंगा सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. फुल फ्लेमवर गवारीच्या शेंगांची कच्ची स्मेल हलकीशी कमी होईपर्यंत ह्यांना परतून घ्यायचंय. साधारण 2 ते 3 मिनिट ह्यांना परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे पाव ग्लास पाणी घालायचं आहे आणि घट्ट झाकण ठेवून ह्यांना लो फ्लेमवर साधारण 70 ते 80% शिजवून घ्यायचंय. ह्या शेंगा आपण अगोदरच का शिजवून घेतोय ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर आपण जे वाटण ह्या शेंगांमध्ये घालणार आहोत त्याच्यातले सगळे घटक आपण अगोदरच गॅसवर आणि तव्यावरही भाजून घेतले. तेव्हा आता आपल्याला त्यांची ग्रेव्ही शेंगांमध्ये जास्त वेळ नाही शिजवावी लागणार. तर आता ह्या शेंगा 70 ते 80% शिजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा 1 चमचा घरगुती मसाला घालणार आहे. तुम्ही ह्या ठिकाणी रेडीमेड कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता. यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. लक्षात ठेवा, शेंगांना अगोदर सुद्धा आपण हळद मीठ चोळून घेतलं होतं, तेव्हा त्या बेतानेच ह्या ठिकाणी मिठाचा वापर करायचा आहे. लो फ्लेमवर ह्यांना असं 1 मिनिटभर छानपैकी परतून घ्यायचंय. बस, तर आता मिक्सरला तयार केलेलं सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. वाटण असं ह्या इतर घटकांसोबत फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचंय. फ्रेंड्स, हे जे प्रमाण घेऊन मी तुम्हाला हे गवारीच्या शेंगांचं काळ्या रश्श्याचं कालवण तयार करून दाखवते ते 5 ते 6 लोकांसाठी अगदी पुरेसं आहे. तर हे पहा, इथे आपण हे वाटण इतर घटकांसोबत छान असं रखरखीत परतून घेतलंय. आत्ताच ह्याचा इथे फारच छान असा सुगंध सुटलाय. आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे पाणी घालून घ्यायचंय. हा रस्सा म्हणजेच हे गवारीच्या शेंगांचं कालवण तुम्हाला जसं घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. ह्याला उकळी आल्यावर ह्याच्यावर असं झाकणाची थोडीशी बाजू उघडी राहील अशा पद्धतीने झाकण ठेवून ह्याला लो फ्लेमवर साधारण 6 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपलं हे गवारीच्या शेंगांचं काळ्या रश्श्याचं कालवण ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झालंय. ह्याचा सुगंध तर इथे फारच म्हणजे फारच छान सुटलाय. आपल्या ह्या कालवणाला रंग आणि तर्री देखील बघा काय जबरदस्त आली आहे.
सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपलं हे गवारीच्या शेंगांचं काळ्या रश्श्याचं कालवण ह्या ठिकाणी फारच जबरदस्त टेस्टी बनून तयार झालंय. बघा, या कालवणाच्या नुसत्या वासानेच सगळे कसे ताटावर जेवायला येऊन बसतील. एक गरमागरम झणझणीत काळ्या रश्श्याचं गवारीच्या शेंगांचं कालवण पाहून तुमच्या तोंडाला सुद्धा नक्कीच पाणी सुटलं असेल. आपल्या ह्या कालवणाला रंग, सुगंध आणि तर्री सुद्धा बघा काय जबरदस्त आली आहे. फक्त दिसायलाच नव्हे तर हे कालवण चवीला सुद्धा फारच टेस्टी लागतं. चपाती, ज्वारी बाजरीच्या भाकरी तसेच इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत आणि भातासोबत सुद्धा हे कालवण खाण्यासाठी फारच टेस्टी लागतं. हे असं गावरान महाराष्ट्रीयन पद्धतीचं गवारीच्या शेंगांचं काळ्या रश्श्याचं कालवण खाल्ल्यानंतर या कालवणाची चव तुमच्या जिभेवरून हटता हटणार नाही. अगदी चिकन मटन सुद्धा तुम्हाला ह्याच्या पुढे फिकं वाटेल, कारण हे कालवण चवीला फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी लागतं खाण्यासाठी. या काळ्या रश्श्याच्या कालवणासोबत तुम्हाला एकच्या जागी 2 भाकऱ्या कधी खाल्ल्या हे सुद्धा समजणार नाही. खाऊन खाऊन पोट भरेल पण मन नाही भरणार तुमचं. नेहमी नेहमी गवारीच्या शेंगांची 30-30 रेसिपी खाऊन बोर झाले असाल, तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही एकदा नक्की असं गावरान महाराष्ट्रीयन पद्धतीचं झणझणीत असं काळ्या रश्श्याचं गवारीच्या शेंगांचं झणझणीत तोंडाला हमखास खाऊन चव येईल असं रखरखीत कालवण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.